आणि पवारांच्या या विधानावरती आता भाजपची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। पवारांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाहीये, कारण नसताना ते भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली आहे। असं आहे की समर्थ रामदासांनी कधीही आपण महाराजांचे गुरु आहोत असा दावा केलेला नाही। त्यामुळे आता पवार साहेब जर इतिहास संशोधकाच्या भूमिकेत शिरत असतील तर तो एक नवा अनुभव आपण घेऊ, परंतु त्यांच्या ह्या विधानाला काही अर्थ नाही। आवश्यकता नसताना पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारची भांडणं कशी लावून द्यायची याचं तंत्र वापरण्याचा प्रयत्न ते करतायत, ज्याचा काही उपयोग होणार नाही। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवरती उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची आता तब्बल 100 फुटांनी वाढवण्यात येणार आहे। आधी पुतळ्याची उंची 250 फूट होती, ती आता 350 फूट करण्यात येणार आहे। दरम्यान गेल्या काही वर्षांपासून बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम रेंगाळलेलं आहे, त्याला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून 2 वर्षात देखणं, दिमाखदार आणि अभिमान वाटावा असं स्मारक उभारणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आज आम्ही पुतळ्याची उंची 250 फुटाची ठरलेली होती आणि चबुतरा खालचा हा 100 फुटाचा ठरलेला होता, परंतु आता पुतळ्याची उंची 350 फूट केली आणि 100 फुटाचा चबुतरा असं 450 फूट उंचीचं अतिशय भव्य असं एक हे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होणार आहे। आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी। उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे आणावेत असं बेधडक वक्तव्य केलेलं आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी। लोकमत समूहातर्फे त्यांची आज मुलाखत घेण्यात आली, त्यात त्यांनी सर्व प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा विषय आता संपलेला आहे आणि मी यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही असंही ते म्हणालेत। या सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हातात नाहीये, माझा पवारांवरती प्रचंड आदर आणि श्रद्धा आहे असं राऊत सांगायला विसरले नाहीत। लोकमत समूहाचे विजय दर्डा आणि अतुल कुलकर्णी यांनी राऊतांची आज मुलाखत घेतली। त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे। वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आपल्याकडे। छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे। आम्ही जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा गणपतीला विचारला जात नाही तुझी पूजा करतोय म्हणून, किंवा विष्णूला विचारला जात नाही। ते कोण ठरवणार आहे? गेल्या खंत आहे ती, मग असं त्यांनी खंत व्यक्त केली, ती चुकी बरोबर नाही। बघा, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत। उदयनराजे भोसले हे सातारचे माजी खासदार आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे सध्या नेते आहेत असं मी मानतो। अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, आता ते त्या पक्षात नेतेच आहेत ना सगळे। छत्रपतींच्या नावानं बाळासाहेबांनी कार्य पुढे नेलेलं आहे मराठी माणसाचं एकजुटीचं। हे आम्ही सगळे मावळे आहोत ना, आम्ही मावळे आहोत। हायकमांड शिवसेनेचे तुम्ही आहात आणि तिकडे शरद पवार राष्ट्रवादीचे हायकमांड आहे, 2 हायकमांडच्या कंट्रोलमध्ये हे सरकार चाललंय असंही बोललं जातं। तुम्ही काय सांगता याच्यावर? हे पूर्णपणे चुकीचं आहे। इव्हन शरद पवार सुद्धा त्यांना जेव्हा रिमोट कंट्रोल वगैरे सांगितलं, मी स्वतः सांगतो शरद पवारांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे। ते कधीही सरकार चालवताना हस्तक्षेप करतात आणि अयोग्य गोष्ट करायला भाग पडतात असं मी कधी माझ्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत पाहिलं नाही। रिमोट कंट्रोलद्वारे राज्य चालवण्याचा स्वभाव त्यांचा नाही। राज्याच्या हिताचे अनेक विषय ते करून घेतात, हे पाहिले मी। आणि मी म्हणाल तर मी कधीही सरकारच्या आसपास फिरत नाही, मी कायम विरोधी पक्षात असतो। आता बघा, शरद पवार यांच्याशी संबंध असणं, संपर्क असणं, मी तर म्हणेन त्यांच्यावरती माझा प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे। काय चुकलं तर? या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे 2 नेते असे आहेत, त्यांचा या महाराष्ट्राच्या जनमानसावर कायम प्रभाव आणि पगडा राहिला आजही आहे। बाळासाहेबांचा, पवारसाहेबांचा आहे। अजित पवार, बघा, अजित पवार रात्रीपर्यंत माझ्या मांडीला लावून बसले होते असे, नेहरू सेंटरला असे। आम्ही एकत्रच होतो की
बरं, असं आहे की आम्हाला पण एक तिसरा डोळा आहे ना. पण मग ते उपमुख्यमंत्री होईपर्यंत तिसरा डोळा का नाही उघडून बघितला? अशा प्रकारचा आमच्या गाडीचा एखादा नट बोल्ट ढिला करण्याचा प्रयत्न होईल याची मला पूर्ण खात्री होती. पण गाडी आमची घसरणार नाही याची खात्री होती. त्यांनी नट बोल्ट ढिला करायचा प्रयत्न केला, पण चाकं शाबीत होती सगळी आमची. पण ते तुमच्या गाडीचं एक चाकच घेऊन गेले, तुम्हाला अजिबात परत आणावं नाही. लागलं. त्यांना असं वाटलं ते स्टेपनी घेऊन गेले होते. म्हणजे अजित पवार स्टेपनी आहेत. स्टेपनी सुद्धा गाडीची एक महत्वाचा भाग आहे. स्टेपनी नसेल तर गाडी जात नाही पुढे, मोठा प्रवास करू शकत नाही. अजित पवार ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्टेपनी आहे. अहो, लागतेच ते. अजित पवार हा महत्वाचा नेता आहे. संजयजी यांचं काय म्हणणं आहे की खातं जे खातं त्या खात्यासाठी जे खाणार खातं आहे बघा, त्याच्या जे भांडणं सुरू असं आहे की खाणारी खाती आम्ही आमच्याकडे ठेवलीच नाही. काही ठपकाच नको. म्हणजे खाणारी खाती त्यांनी घेतली आहेत असं म्हणतात. खाणारी म्हणजे अशी म्हणतो मी की व्यवस्थित नाही, महाराष्ट्राला खाऊ पिऊ घालणारी जनतेला. तुम्हाला तुम्ही म्हणतात की खाणारे खाते आम्ही ठेवले नाहीत, म्हणजे तुम्हाला अनुभव नाही म्हणून की आम्हाला राज्य चालवायचा उत्तम अनुभव आहे. यानंतरची बातमी आहे मुंबईतून. शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा आज शुभारंभ झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. शिवडी न्हावाशेवा देशात समुद्रावरील सर्वात मोठा हा ब्रिज ठरणार आहे, ज्यामुळे मुंबई शहर थेट रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील चिर्ले गावात पोहोचणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत थेट पोहोचता येणार आहे. राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा परिसरात पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे. बहुत ही महत्वपूर्ण ये प्रोजेक्ट है और जो सालों से कभी होगा ये सवाल लगातार पूछा जा रहा था. मुझे खुशी है कि कभी होगा का उत्तर आज मिल गया है. काम तो शुरू हुआ है, सिर्फ शुरू नहीं, आगे बढ़ रहा है, तेजी से आगे बढ़ रहा है. और अभी अभी मुझे बताया गया कि समय से पहिले ये काम पूरा हो जाएगा. आपल्या दुतर्फा फ्लेमिंगोज आहेत आणि जसं मी बसमधनं पुढे गेलो होतो तेव्हा हेही माझ्या लक्षात आलं की फ्लेमिंगोज अगदी या कामाला चिकटून सुद्धा आहेत. म्हणजे आपण आणि ते असे दोघे एकमेकाला सांभाळून घेतो. गती मार्ग, मुंबई गोवा हायवे, एअरपोर्ट या सगळ्यांना जोडणारा अतिशय महत्वाकांक्षी 22 किलोमीटरचा हा पूल आहे. हा देशातला सगळ्यात लांबीचा पूल आहे. 2022 पर्यंत हा पूर्ण होईल आणि लाखो वाहनधारकांना, लाखो लोकांना याचा फायदा होईल. आणि त्यामुळेच हा खाडीवरचा सगळ्यात लांब आणि महत्त्वाचा पूल या ठिकाणी 20% काम याचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज याचं लॉन्चिंग, गर्डर लॉन्चिंगचं काम मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे. यानंतरची बातमी आहे पुण्यातून. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या CAA आणि NCR विरोधात मोठ्या प्रमाणात विरोधक रस्त्यावरती उतरलेत. त्याच धर्तीवर आज कोंढवा भागातील मुस्लिम महिलांनी देखील आंदोलन केलं. गेल्या 6 दिवसांपासून या महिला 24 तास या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्या आहेत. CAA, NRC या कायद्यांना त्यांचा विरोध असून जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असं इथल्या महिलांचं म्हणणं आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मांडव टाकून शेकडो महिला या आंदोलनात सामील झाल्या आहेत. अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन देखील या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. त्यांचं स्वागत. आज राज्यासह देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातोय आणि याच मकर संक्रांतीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंज इथं बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तिळाचा लाडू देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मकर संक्रांतीच्या निमित्तानं नाशिकमध्ये देशभरातून आलेल्या भाविकांचा मेळा भरलाय. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्यानं आणि आजच्या दिवशी उत्तरायण सुरू होतंय आणि त्यामुळे या ग्रहस्थितीवरती गोदावरीत स्नान करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हाच योग साधण्यासाठी भाविक आज नाशिकमध्ये दाखल झाले.
आज मकर संक्रांत. नाशिकच्या रामकुंडावर देशभराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक भाविकांची प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी दिसते. आपण बघतोय की हीच आहे ती जागा ज्या ठिकाणी अरुणा, वरुणा आणि गोदावरी या 3 नद्यांचा संगम होतो. कुंभस्थान दर 12 वर्षांनी जे भरतं ते याच ठिकाणी आहे. प्रचंड मोठी गर्दी एवढ्यासाठीच आहे की मकर संक्रांतीचं महत्त्व काही वेगळं आहे. सूर्याचा मकर राशीत आज होणारा प्रवेश, आणखीन याचबरोबर उत्तरायणाला होणारी सुरुवात. ग्रहस्थिती जी आहे या ग्रहस्थितीच्या काळामध्ये जर का आपण या रामकुंडाच्या पवित्र तीर्थावर स्नान केलं तर पुण्य प्राप्त होतं, अशा प्रकारची धार्मिक आख्यायिका मानली जाते. आपल्याला माहिती आहे की नाशिक शहर म्हणजे 15 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 7 नद्यांचं गाव म्हणून खरं तर नाशिकची ओळख. 3 संगम या ठिकाणी आहेत. ज्या ठिकाणी अमृताचा एक थेंब पडला होता पाण्यात, त्या ठिकाणी स्नान केलं तर पुण्य प्राप्त होतं. पण दिवसेंदिवस वाढत चाललेलं नदीपात्रातलं प्रदूषण हे खरोखर कितपत हे पाणी आरोग्याला योग्य आहे, हाही प्रश्न नक्कीच उपस्थित करतो. आवश्यकता आहे की धार्मिक रूढी परंपरा यांचा योग्य तो सन्मान राखतानाच आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं प्रदूषण, स्वच्छता आणि जनजागरण याची सुद्धा काळजी घेण्याची. महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्वच्छता सुरू केली असली प्रदूषण रोखण्यासाठी आजही पालिका ठरते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, रामकुंड.